नमस्कार, सासासुनेंच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रगडा कसा बनवणार त्याचं मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पांढरे वाटाणे हे मी 1.5 वाटी घेतले असेल मोठ्या वाटीने। ते मी रात्रीच भिजू घातले होते, ते भिजलेले आहेत चांगले। त्याच्यामध्ये असं 1.5 ग्लास पाणी छान असं धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये ठेवून दिलं। बटाटे घेतले चांगले 7-8, काही 1/2 केले शिजत नाही म्हणून। त्याच्यानंतर हे दोन्ही गोष्टी मी अशा कुकरला लावून दिल्यात। कुकरला 5-6 शिट्ट्या येऊ द्यायच्या, कारण हे वाटाणे लगेच शिजत नाही त्याच्यामुळे। मग इकडे आपण आता चिंचेची चटणी कशी करायची त्याची रेसिपी सांगते। 1 मोठा वाटी चिंच, त्याच्या अर्धा वाटी पेंड खजूर, ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून गरम पाण्यामध्ये भिजू घालायच्या 1-1.5 तासासाठी, थोडं कोमट पाणी। त्याच्यानंतर आपण इकडे हिरवी चटणीची तयारी करूया। त्यासाठी लागणारं साहित्य: पुदिना, कोथिंबीर, जिरं, मीठ, मिरची, लिंबू आणि थोडं फरसाण। हे सगळं एक मिक्स करून घ्यायचं। 2-4 मिरचीची 1/2 करून टाकायच्या। मिरची तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं फरसाण टाकायचं, यानी चव खूप छान येते। आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक झालं की हे अशी व्यवस्थित अशी ही ग्रीन चटणी छान रेडी होऊन जाते। त्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा। पहिलेच लिंबू पिळायचा नाही, रंग बदलतो। आता हिला आपण साईडला ठेवून देऊ। त्याच्यानंतर आपण इकडे रगड्याला मसाल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, 1 टमॅटो, थोडं खोबरं, दालचिनी आणि 5-6 मिरे। थोडं तेल घेतलं, तेलामध्ये पहिले खोबरं घातलं। खोबरं असं थोडं लालसर होऊ दिलं। खोबरं लालसर झालं की ते काढून घेतलं। कांदा टाकला। कांदाही असा छान असा व्यवस्थित गुलाबी होऊ दिला। तो गुलाबी झाला की त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकलं। तेही छान असं मऊस होऊ दिलं गरम, आणि मग याची पेस्ट करून घेतली सगळी। ही बघू शकता तुम्ही। पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये तेल टाकायचं, 1 तेजपान, आलं लसणाची पेस्ट 1-1.5 चम्मच। ती माझ्या घरी ऑलरेडी तयार होती म्हणून मी ती दाखवली नाही। आणि आपण जो मसाला केला होता तो सगळा टाकून द्यायचा त्याच्यात। छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पूर्ण तेलामध्ये। छान असा मिक्स झाला की तेल सुटेपर्यंत त्याला असं छान फिरवत राहायचं आणि स्लो गॅसच ठेवायचा, गॅस मोठा नाही करायचा। त्यानंतर तिखट, मीठ, धनेपूड आणि हळद चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्हाला लागेल तसं। हे सगळं त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। त्यालाही छान असं तेल सुटेल थोड्या वेळाने, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपण जे वाटाणे घेतले होते, भिजू कुकरला लावले होते, ते सगळे त्याच्यात मिक्स करून टाकायचे, पूर्ण एकजीव करायचं। थोडी कस्तुरी मेथी घ्यायची, 1 चम्मच, ती अशी हाताने व्यवस्थित हे करून सोडायची त्याच्यावर। तेही मिक्स करून घ्यायची। नंतर थोडं झाकण ठेवायचं, त्याला थोडंसं असं वाफ येऊ द्यायची, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यावर 1.5 तांब्यात पाणी सोडूया गरम, आणि गॅस मोठा ठेवायचा आणि अशी छान उकळी येऊ द्यायची। छान असं शिजू द्यायचं त्याला 10 ते 15 मिनटं। तोपर्यंत आपण इकडे आपली चिंच ही छान अशी भिजलेली आहे। त्याच्यानंतर तिला आपण एका गाळणीमध्ये अशी चाळून घेऊया पूर्ण। त्याच्या बिया जे काय असतं ते आपण सगळं एकजीव करून एका साईडला त्याच्या बिया काढून घेऊ। ते असं छान मिक्स होऊन जातं। आणि कढईमध्ये हे जे आपण ते पूर्ण खाली पाणी जे त्याचा गाळ जो काढला होता तो असा कढईमध्ये टाकून त्याच्यामध्ये त्याला उकळी आली की तिखट, मीठ, थोडं चवीनुसार जिरेपूड, असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि 1 वाटी साखर घेतली मी, ते पण त्याच्यामध्ये घेऊन छान अशी उकळी येऊ द्यायची। हे झालं। इकडे आपले हे बटाटे तयार झाले आहेत उकळून, त्याचे सालं काढून घेतलेत। त्याच्यानंतर ते पूर्ण मॅश करून घ्यायचे छान। मॅश झाले की ब्रेडचे काठं काढून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये आपल्या एवढ्या बटाट्याला चांगली 8-9 ब्रेड लागतील
पूर्ण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये ते मिक्स करायचं. मग बटाट्यामध्ये अर्धा तो ब्रेडचा हे घेऊन घ्यायचा, तो पूर्ण बारीक केलेला आपण. त्याच्यामध्ये थोडं तिखट, थोडी जिरेपूड आणि मीठ, धनेपूड, ह्या 4ही गोष्टी टाकून छान असं त्याचा पूर्ण असं आपण एक मळतो, पूर्ण मळून घ्यायचं त्याला छान असं. मळून झालं की त्याचा असा छान असा गोळा तयार होतो. आणि मग त्याचे छान छोटे छोटे आपण रगडा बनवायचा. आणि तो ब्रेडला तो आपण जो चुरा ठेवलेला होता त्याला असं दोन्ही साईडनी त्याला छान असं हे करायचं. ताव्यावर थोडं तेल टाकायचं, थोडं बटरही टाकायचं, दोन्ही गोष्टी टाकायच्या. आणि हे असे एक एक त्याच्या साईडनी सोडायचे. मागून पुढून छान असं त्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं, असं लालसर ब्राउनिश होऊ द्यायचं. आणि बघू शकता तुम्ही हे असे छान झालेले आहेत, रंगही खूप छान आलेला आहे. आता मी हे सगळं असं ठेवून दिलेलं आहे. शेव, कांदा, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी, रगडा, कोथिंबीर, कांदा. तुमचा रगडा तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.